रामनासेन सदा सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि ऐकलं ना येतं कल्पांते नवचे हे जाणते जाणोनी गताचे नशोची भगवान सिद्धेश्वराच्या आश्रमात कृपेनं श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणावर बसून श्री सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज श्री जगद्गुरू तुकाराम महाराज श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथाला ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायाचा 192 ओळीचा आपण विचार करतो. ऐकू येतंय? मागच्या 191 ओळीतून द्वेष्टा या पदाचा विचार केला की जो विश्वरूप झालेला आहे, जो व्यापक बोधावर गेलेला आहे, त्याच्या ठिकाणी कोणाबद्दलही द्वेष राहत नाही. का राहत नाही तर त्याला भेदच दिसत नाही, सगळे एक परमात्मा दिसतो, म्हणून तो कोणाचाही द्वेष करत नाही. आजच्या ओळीमध्ये त्याच्या पुढचं पद आहे न द्वेष्टी न शोचती. शोचती म्हणजे शोक करत नाही. अर्थात आत्मस्वरूप जे आहे, देह जो आहे तो नश्वर आहे. देहाचं स्वरूप हे बाधित आहे. आज जसं आहे तसं उद्या दिसेलच असं नाही. नाशिवंत आहे, बाधित आहे. पण आत्मस्वरूप जे आहे, या आत्मस्वरूपाचा तिन्ही काली बाध होत नाही. त्रैकालिक अत्यंत अभाव हा या देहाचा आहे, जगताचा आहे. पण परमात्मा आत्मा जो आहे तो मात्र त्रिकालाबाधित असं त्याचं जे स्वरूप आहे. याचा अर्थ असा की तिन्ही काली ज्याचा बाध होत नाही आहे असा आहे आत्मस्वरूप. ते कल्पाच्या अंतसमयी आपल्यापासून जात नाही. तर हे जे अवतार आहेत, काही लोक जे आहेत चिरंजीव, हे 7 चिरंजीव सांगितलेले आहेत. हे 7 चिरंजीव हे चिरंजीव आहेत पण कायमस्वरूपी नाही. हे कल्प होईपर्यंतच राहतात आणि कल्प संपला की मग हेही जातं. तसा आत्मस्वरूप नाही आहे. ते जरी कल्प संपला, असे कितीही कल्प गेले तरी आत्मस्वरूप नष्ट होत नाही. त्याचा बाध होत नाही आणि आपल्यापासून ते जात नाही, कारण आपणच आत्मस्वरूप आहोत ना. आपण काही देह नाही, आपण आत्मा आहोत. म्हणून कितीही कल्प गेले तरी आत्म्याचा बाध होत नाही. आत्मा हा नित्य आहे, अविनाश आहे, अखंड आहे आणि त्रिकालाबाधित आहे. तिन्ही काली त्याचा बाध होत नाही. हे कुणी जाणले? हे ज्ञानी महात्म्याने जाणले, हे भक्तांनी संतांनी जाणले. आणि म्हणून या
विश्वामध्ये जे हे जगत आहे हे तुम्हा आमच्या प्रतीतीला आहे का महात्म्याच्या? तुमच्या आमच्या प्रतीतीला आहे. तर त्यांना जग दिसतच नाही, त्यांना एक परमात्मा दिसतो. आम्हाला जग दिसतं म्हणून आम्ही गेले आल्याचा शोक करतो. खरं तर जाता येतं कोण? जे नाशवंत आहे ते जाता येतं. पण शाश्वत जे आहे ते कधी जातही नाही आणि कधी येतही नाही, जन्मतही नाही आणि मरतही नाही. न जायते म्रियते वा कदाचित नायम भविता भूत्वा भविता मान भूया. ते जन्मत नाही, मरत नाही, त्याला कालमान नाही, देशमर्यादा नाही, कालमर्यादा नाही, कारण ते सर्व ठिकाणी व्यापक आहे. जी संकोचित वस्तू असते त्याला कालमर्यादा आहे, त्याला देशमर्यादा आहे, त्याला वस्तू मर्यादा आहे. कारण आता आपल्याला देश मर्यादा आहे की देहाला? आत्म्याला नाही. आता देह घरी आहे का मंदिरात आहे? म्हणजे त्याला देशाची मर्यादा आहे. वर्तमान काळात तो आहे, भूतकाळात नव्हता, भविष्य काळात राहणार नाही. म्हणजे याला कालाची मर्यादा आहे. या देहाला, या दिसणारी जे वस्तू आहेत सगळ्या यांना कालाची मर्यादा आहे, देशाची मर्यादा आहे, वस्तूची मर्यादा आहे. हा देह या खांबामध्ये नाही आहे. परमात्मा तो आहे. जळी स्थळी काष्टी पाषाणी सर्व ठिकाणी परमात्मा व्यापक आहे. म्हणून त्याला देश मर्यादा नाही, त्याला काल मर्यादा नाही, त्याला वस्तू मर्यादा. देश काल वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला विश्वाकार. देश काल वस्तू भेद मावळला. देशाने भेद नाही, कालाने भेद नाही, वस्तूनी भेद नाही. देशकाल वस्तू भेद मावळला, त्या ठिकाणी भेद नाही. आत्मा निर्वाळला विश्वाकार. आत्मा हा विश्वरूप आहे, सर्व व्यापक आहे. म्हणून जाता येतं कोण? नाशिवंत. मग ते जाणारच आहे, जन्म उत्पन्न होणारच आहे, त्याचा नाश होतच असतो. म्हणून गता आगताची बद्दल शोक महात्मा करत नाही. त्यांना माहिती हे जाणारच आहे. आपल्याला वाटत नाही तसं. आपल्याला वाटतं कसे मेले, कसे आता मरणारच आहे तर मेले. जन्माला कसे आले? येणारच आहे. पण जे येतं ते जात असतं. उपजेते नाशे. जे उत्पन्न होत असतं त्याचा नाश ठरलेला आहे. पण ज्याला उत्पत्ती नाही, ज्याला नाश नाही, त्याचा नाश होत नाही. म्हणून महात्म्याला हे ज्ञान असल्यामुळे, ज्ञानी महात्म्याला, म्हणून तो गता आगताचा शोक करत, गेल्या आल्याचा शोक करत. तुम्ही आम्ही करतो ते आम्हाला त्यात शाश्वत वाटतं. हे सगळं नित्य आहे असं वाटतं, म्हणून आम्ही त्याचा शोक. महात्म्याला माहिती आहे हे सगळं अनित्य आहे, काही नाशिवंत आहे, ते नसतं, होणारच आहे. म्हणून ते शोक करत हे जाणून गताचे, गताचे म्हणजे गेल्याचे आल्याचे, नशोची जो, म्हणून त्याच्याबद्दल तो शोक करत नाही. अर्थात सामान्य जीवाची शोक प्रवृत्ती असते. ज्याला ज्ञान नाही आहे, जे अज्ञानी आहे, त्याच्या ठिकाणी भ्रम आहे, त्यांची शोक प्रवृत्ती असते. गेल्याबद्दल शोक करतात, आल्याबद्दल शोक करतात, आनंद मानतात. पण ज्ञानी महात्म्याला माहिती आहे मी जो आहे, मी कोण आहे? मी परमात्मा आहे. मी जातही नाही आणि येतही नाही. मी मला सांगितलं न जायते न म्रियते वा कदाचित.
तो जन्मतही नाही, मरत नाही. मग जन्म मरण देहाला आहे का आत्म्याला आहे? मग आपण देह आहो का आत्मा आहो? बोलायची पंचायत वाटते तुम्हाला? निश्चय नाही ना. त्यामुळे कसं म्हणावं कसं देह आहे आपण हसताय. आपण देह आहोत का? हा म्हणतात नाही नाही, आपण आत्मा आहोत. निश्चय नाही. शाश्वती कुठे तुम्हाला शाश्वती नाही त्याची काय? म्हणजे तुम्हाला वाटतं मी देह आहे. मग देह मरतो का आत्मा मरतो? मग मरणारे तुम्ही काय न मरणारे तुम्ही? पंचायत आहे सगळी. कळतच नाही. लक्षात ठेवा, कळत नाही. आम्ही कळून घेत नाही आणि कळून घेण्याची प्रवृत्तीही नाही. अरे बाबा, आम्ही देह नाही आहे, आम्ही आत्मा आहोत. आम्ही परमात्मा ब्रह्म आहोत. आमचा नाश कधी होत? ज्याचा नाश होतो ते आमचं नाही आहे. नाही का? आपण नेहमी सांगतो हे भाडोत्री आहे का नाही? हे भाड्याने घेतले, भाड्याने. हे पंचमहाभूताचं आहे, आपलं नाही आहे. शेवटी ज्याची त्याला हे द्यावं लागतं. हे पंचमहाभूताचे 5 भाग जे आहेत ते प्राण जाण्याच्या अगोदर ते निघून जातात आणि एकच तत्व राहतं. त्याला नाव आहे पार्थिव. त्याला काय म्हणतात? पार्थिव. याचा अर्थ पृथ्वीचा भाग राहतो. बाकी अगोदरच पाण्याचा भाग जातो, अग्नीचा भाग. देह गरम असतो का गार असतो? अग्नीचा भाग जातो, पाण्याचा भाग जातो, वायू तर जातोच, आकाशही. शेवटी पहा, आकाश गेलं कशावर कळतं की माणसं चहा पाणी असं चमचा घालत राहत. कळलं? तुम्हाला ना माहिती, जाणाऱ्याला तुम्हाला नाही. आपण खातो पितो, पण जे जाणारे आहेत काय त्यांना चमच्याने घालतात. मग ज्यावेळी तो चमच्याने घातलेला चहा इकडून येतो की मग लोक समजतात की हे गेले, संपलं असं समजतात. म्हणजे याचा अर्थ असा की आकाश भाग गेला. आकाश म्हणजे पोकळी. जोपर्यंत आपल्या ठिकाणी आकाश आहे तोपर्यंत आम्ही खातो नाही का, पितो, सगळे काही गोष्टी करतो आम्ही. हे खाणं पिणं आकाश आहे तोपर्यंत. पण आकाशाचा भाग गेला रे गेला की मग काही जात संपलं. ते अग्नीचा भाग गेला. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे देह चिखल ओला. काय तुका म्हणे अग्नी गेला, देह नव्हे चिखल ओला. अग्नी गेला की हे चिखल आहे, हे ओलं शरीर आहे. यात अग्नी राहत, वायू प्राण आहे ना, तो तरी निघून जातो, वायू निघून जातो. प्राण वेगळा, आत्मा वेगळा, हे लक्षात असू द्या. प्राण म्हणजे आत्मा नव्हे, आत्मा म्हणजे प्राण नव्हे, ही लक्षात ठेवा. प्राण हा वायू आहे, वारा आहे. आत्मा हा परमात्मा आहे. ते चारी भूत देह पडण्याच्या अगोदर निघून जातात आणि देह पडतो. देह पडला की मग असं म्हणतात ते आमच्या ठिकाणी त्यांचं पार्थिव ठेवलंय दर्शनाला. पार्थिव याचा अर्थ पृथ्वीचा भाग राहिला, फक्त माती राहिली, त्यात काही बाकी राहिलं नाहीये. कळलं तुम्हाला? महादेह तुम्ही आहात का आत्मा तुम्ही आहात? देह पंचमहाभूताचा आहे की नाही? मग तो भाडोत्री घेतलाय की नाही? हे भाड्याचं आहे. हो, तुम्हाला वाटतं माझंच आहे, माझं एकूळ कायदा लावू नका. काय एकदा फोन आला की गच्चंडी धरून बाहेर काढतो, चाल नाही का?
तू वेगळा आहे, देह वेगळा आहे. देह तुझा नाही, देह तू नाही आहे. म्हणून या देहाचा अभिमान बाळगायचं कारण नाहीये. देह पंचमहाभूताचा आहे. हो, कळलं का? हो, मंदिराचा अभिमान बाळगायचं कारण नाही. मंदिर काही आपलं नाही, कोणाचंच नाही. मंदिर हे कोणाचंच, म्हणून त्याच्याबद्दल अभिमान बाळगायचं कारण आहे का? मंदिर कुणाचं आहे? मंदिर कुणाचं आहे? मंदिर देवाचं आहे. खडबे एका पेराचं आहे, चितळे रोड सारखं, तरी आपले लोक त्याचं नाक घासतात की नाही? ते थडगं आहे, मेलेल्या माणसाचं बांधलेलं थडगं. कळलं तुम्हाला? आणि हे प्रत्यक्ष परमात्मा भगवान आहे. म्हणून मंदिर कुणाला म्हणतात? त्याला थडगं म्हणतात. आणि याला काय म्हणतात? मंदिर. कुणाचं मंदिर आहे? देवाचं. हे सुद्धा मंदिरच आहे. हे सुद्धा काय आहे? मंदिर आहे. कोणाचं मंदिर आहे? आत्म्याचं, देवाचं मंदिर आहे. हे लक्षात. कळलं का? मग मंदिर आणि देव एक का? नाही. देव वेगळा, मंदिर वेगळं. देह वेगळा, आत्मा वेगळा. कळलं का? आता नसेल कळलं तर सोडून द्या. म्हणून हे माणसाला कळत नसल्यामुळे माणसं शोक करतात. मग हे कळलं कोणाकडून घ्यावं लागतं? हे सद्गुरूकडून घ्यावं लागतं. सद्गुरू हे आपल्याला कळून देतात. म्हणजे गुरुचं थोडं भजन करूया आपण. नाही तर करूच का? करू. गुरु मेरी पूजा, गुरु गोविंद बोला. गुरु मेरी पूजा, गुरु गोविंद. गुरु मेरा पार ब्रह्म, गुरु भगवंत. गुरु मेरी पूजा, गुरु गोविंद. गुरु मेरी पूजा, गुरु गोविंद. गुरु मेरा पार ब्रह्म, गुरु भगवंत. गुरु मेरा पार ब्रह्म, गुरु भगवंत. गुरु मेरा ज्ञान, गुरु मेरा ज्ञान. गुरु मेरा ज्ञान, गुरु मेरा ज्ञान. गुरु गोपाल, गुरु गोपाल. गुरु भगवंत, गुरु भगवंत. गुरु मेरी पूजा, गुरु गोविंद. गुरु मेरी पूजा, गुरु गोविंद. गुरु मेरा पार ब्रह्म, गुरु भगवंत. गुरु मेरा पार ब्रह्म, गुरु भगवंत. गुरु भगवंत, गुरु भगवंत. सद्गुरुदेव महाराज की जय. नाथराय वर्णन करतायत. लक्षात ठेव. ज्ञानी भक्ताला शोक नसतो. जे आपुले जे साचे ते कल्पांती न वचे.
काय जे हे जाणून गताचे शोची न जो. आपलं जे आहे, आपलं म्हणजे आत्मा, लक्षात घ्या. आत्मा जो आहे तो कल्पांती नवचे. कल्पांत गेला तरी त्याचा नाश होत नाही. हे ज्ञानाला कळतं म्हणून ते शोक करत नाही. सामान्याला हे कळत नाही म्हणून शोक. आले पेढे वाटतात, गेले रडतात. काही समाजामध्ये मनुष्य गेल्यानंतर आनंद व्यक्त करतो. काही लोक का उत्तम झालं बा, त्यांचा जीर्ण देह पडला. वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णानि नरोपणानि तथा शरीराणि विहाय जीर्णा अन्यानि संयाति नवानि देही. काय म्हटलं त्याने? किंवा जे जीर्ण झालेलं वस्त्र असतं, वासांसी जीर्णानि यथा विहाय. महात्मा मेला म्हणत नाही, महात्मा शांत झाला म्हणून. त्याने काय केलं? हे जीर्ण झालेलं जे वस्त्र आहे देहरूपी, त्याचा त्याग केला आणि ब्रह्मस्वरूप झाला. म्हणून शोक करत. आपल्याला माहीतच नाही काय होतं ते. आपण रडतो की नाही, शोक करतो की नाही? जे गेले त्याच्या करता करतो का आपल्या करता? आपल्या करता. मला अजून तरी ऐकायला नाही मिळालं. आता तुमचे कसे होईल, तुम्ही आता कुठं गेले, तुम्हाला आता नाश्ता पाणी कोण देईल, तुमचा प्रवास कसा होईल, असं पण म्हणतो. काय म्हणून रडतात? काय म्हणून रडतात? आता आम्हाला पेन्शन मिळेल का? माणसं गेलेल्या करता रडतात का स्वार्था करता? स्वार्थी मनुष्य आहे. कळलं की तुला? स्वार्थी मनुष्य आहे. मी तुम्हाला सांगितलं, परवा आमच्या गल्लीत एक मनुष्य गेला. त्यांनी शेजाऱ्याला ओरडून सांगितलं, जवळ होतं ते, बाबा गेले बरं का तासापूर्वी. काय म्हणते? तासापूर्वी बाबा गेले बरं का. घरचे माणसं. कारण बाबा म्हणजे पिढा होती ना, आता मोकळे, असं त्याचा अर्थ आहे. मलाही कळल्यानंतर, मी तुम्हाला परवा सांगितलं, मलाही कळल्यावर दुःख झालं, पण गेल्याचं बरं वाटलं. कारण अतीव त्रास दिला घरच्या लोकांनी, अतीव. म्हणून बरं वाटलं. गेले, सुटले, यमपुरीतून सुटले. असो, विषय काय आपला? जे आपले जे साचे ते कल्पांती नवचे. आपलं जे आहे त्याचा कल्पांत झाला तरी नाश होत नाही. हे जाणून गताचे न शोची जो. हे जाणून ज्ञानी महात्मा गेल्याबद्दल शोक करत नाही, आल्याबद्दल आनंद मानत. आपलं 1 तारखेला दिवाळी, 30 तारखेला कळलं. ते आल्या गेल्याबद्दल दुःखच करणार. त्यांना माहिती आहे देह हे काळाचे, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. देह हे काळाचे, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. देता देवविता, नेता नेवविता, तेथे याची सत्ता काय आहे. कळलं?
ओ देता देवविता नेता नेवविता, नेणारा तोच देणाराही तेथे याची सत्ता काय आहे. काय हो माझे माझे म्हणून प्राणी व्यर्थ गेला. सगळ्या दुनियाला माझं म्हणून देहाला मी म्हणतो आणि बाकीच्याला माझं म्हणतो म्हणून दुःख भोगावं. नाथराय वर्णन करतात भागवतामध्ये 28व्या अध्यायात 179 ओळी. नश्वरा इष्टाचा नाश देख, तेने देह अहंता मानी दुःख. जे नाशिवंत आहे, जे नष्ट होणार आहे, त्याच्याबद्दल दुःख कोण मानतो? ज्याला देहाचा अभिमान आहे, देह शाश्वत जो मानतो. पा असं वाटत नाही कुणाला आम्ही मरणार आहोत. मरणार तर आहेच, पण कोणी जर म्हटलं ना मर, माऊली म्हणलं आगा मर हा बोलन सहाती आणि मेल्यावरी रडती. मर म्हटलं तर सोसत अरे मरकच आहे. हे कसं आहे? मरकच आहे, मरणारच आहे. त्याच्याबद्दल दुःख करून काय उपयोग? तुमच्या लक्षात आलं मी काय सांगतो? नश्वर इष्टाचा नाश देख. आपल्याला आवडतंय, काय आवडत नाही आपल्याला? सगळं आवडतं. काय आवडत नाही? सगळं आवडतं. ते कसं आहे? नाशिवंत. नश्वर इष्ट, इष्ट म्हणजे आवडतं. सगळं जरी आवडत असेल, पण हे लक्षात ठेवा, हे सगळं नाशिवंत आहे. जे जे दिसे ते ते हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. हे जेवढं जेवढं दिसणार आहे, या सर्वांचा नाश ठरलेला. नश्वर इष्टाचा नाश. आम्हाला आवडतं, आवडू दे तुला. नश्वर आहे, इष्ट असेल, इष्ट म्हणजे आवडतं. काय? नश्वर इष्टाचा नाश देख, तेने देह अहंता मानी दुःख. मग हे नाशिवंत आहे, आवडतं आहे, मग कोण दुःख मानतं? तेने देह अहंता मानी दुःख. ज्याला देह पडणार नाही, देहाचा नाश होणार नाही, या देहाचा अभिमान ज्याच्या ठिकाणी आहे, बस ते दुःख मानतात. कळलं? ज्याला कळलं ते दुःख मानत नाहीत. या नावगा शोक सकळ ही लोक मानिती. याला शोक गेल्याबद्दलचे जे दुःख करतात. आवडतं होतं, आमचं प्रेम होतं, सगळी गोष्ट खरी आहे, पण जाणारच आहे ना ते. जाणार आहे, ते गेलं, त्याबद्दल ज्ञानी महात्मा दुःख करत नाही. भक्त शोक करत नाही. कोण भक्त? ज्ञानी भक्त. भक्तात पुष्कळ प्रकार आहेत. आपणही भक्तच आहोत नाही काय? आपणही भक्त आहोत, पण आपली भक्ती वेगळ्या पद्धतीची आहे. एक आता श्रावण महिना चालू आहे. काय चालू आहे? श्रावण महिना चालू आहे. काय आज गर्दी आहे का शंकररावाला? नाही. सोमवारी गर्दी. आज कुठं गर्दी आहे? आज आज वार कोणता आहे? दत्तोबाकडे गर्दी आहे. कळलं का तुम्हाला? काय उद्या कुठं गर्दी राहील? हे असे भक्त येतात. आमची भक्ती व्यभिचारी वेश्येसारखी आहे. ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात, मी करत नाही. काय? नित्य भक्ती करी उगानसे क्षण भरी, अवघेणी गाव द्वारी आहे वदेश.
गावद्वारी कोणाला म्हणतात? वेश्येला. कळलं का? सगळा गाव खपला तरी तिचं कुंकू तसंच असतं. कळलं की नाही तुम्हाला? गाव खपला तरी कुंकू कसं वेश्य आहे ना. कळलं का? तशी आपली भक्ती आहे. नित्य भक्ती करी उगा नसे क्षणभरी. क्षणभर सुद्धा थांबायचं नाही. सारखी त्याची प्रवृत्ती पळतच राहते. या देवाला जा, त्या देवाला जा, त्या देवाला जा, त्या देवाला जा. एक ठिकाणी भक्ती, सगळं आयुष्य फुकट फुकट गेलं. पंढरी वाचवणी तुझा ठाव नाही कोठे. उठा उठा जागा भयाले मोठे. पंढरी वाचवणी तुझा ठाव नाही कोठे. असं म्हणलं की नाही महाराज? उठा, जागे व्हा. एकच ठिकाण असं आहे, पांडुरंग परमात्मा. माझ्याबद्दल सांग, तुमच्याबद्दल नाही. तुमचे काय असेल तुम्हाला माहिती, तुम्हाला तरी काय माहिती. पण मी मात्र एक परमात्माच मानतो. बाकी कुणाला मानत, तुळजाईला मानत नाही, खंडेरावालाही मानत, कुणालाच मानत नाही. का? सगळं तोच आहे ना. कार्य परत्वे खंडोबा तोच झाला. कार्य परत्वे जगदंबा कोण झाला? मी म्हणत नाही, माऊली म्हणतात देवो देवी पाहे, देवो देवी पाहे अवघा मीच आहे. मग का फिरता बोलत? सगळ्या ठिकाणी जर, कारण भगवंताचे अवतार किती झाले? 10 का 22? अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी. अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी. शंख चक्र गदा पद्म सहित करी. देखिला देखिला मायम्या देवाधिदेव. सर्व देवांचा देव परमात्मा आहे. सर्व देवांचाही देव बळिया माझा पंढरीराव. तुम्हाला असं वाटतं हा फोटो पुसला नाही त्याला राग येईल, तो पुसला नाही त्याला राग येईल, हा पुसला नाही त्याला राग येईल. कुणाला? कागदाला. कागदाला राग येत असतो काय? असं नाहीये. लक्षात ठेवा, परमात्मा एकच आहे. ते पतिव्रते जैसा भ्रातार प्रमाण. आम्हा नारायण तैशा परी. सर्व भावी लोभ्या आवडे हे धन. आम्हा नारायण तैशा परी. पतिव्रतेला तसा एक पतीच आवडतो. तसं भगवान महाराज म्हणतात आम्हाला फक्त एक, म्हणून त्यांना भक्त म्हटलंय. कळलं का? आपल्याला काय म्हणावं हे मलाच कळत नाही. आपल्याला भगत म्हणावं का भोप्या म्हणावं हे मला काही कळत नाही. तुमचं तुम्ही बघून घ्या. मी का सांगतो, भक्त हे शोक करत नाही. कोण भक्त? ज्यांना कळलं, ज्यांना ज्ञान झालेलं आहे की परमात्मा एको देव सर्वभूतेषु गूढा. सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा. सर्वांच्या अंतरामध्ये कोण आहे? एक परमात्मा. सर्वव्यापी आहे. सर्व भूतामध्ये एक परमात्मा आहे. लक्षात ठेवा. हे भक्ताला म्हणजे ज्ञानी भक्ताला हे कळलेलं असतं, म्हणून ते फिरत नाही. महिनाभर उपवास करतात लोक. एकदा आषाढी अमावास्या झाली, गटात अमावास्या झाली, खाल्लं पिल्लं, भरपूर खातात पितात लोळतात, आणि मग श्रावण महिन्यामध्ये पहाटेच घंटी वाजवता येऊन भम भोलेनाथ मूर्खा, तू अमावस्याला खाल्लेलं 32 दिवस तुझ्या पोटात राहिला, तू पवित्र नाही आहेस. अपवित्र आहेस तू. कारण आपण जे खातो त्याचं रक्त वीर्य बनायला किती दिवस लागतं? 32 दिवस लागतं. मग ते 32 दिवस आपल्या शरीरात राहिलं की चालला भम भोलेनाथ म्हणायला लाज वाटत नाही तुला?
आमोशाला खाल्लं आणि दुसऱ्या दिवशी बोंबलत चाललास. ही आहे आमची भक्ती. कळलं का तुम्हाला? मनुष्याने लक्षात थोडं विचार करत जावा. काय असं आपल्याला बाकीचा विचार करावा नाही. पुष्कळ मी सांगत असो याच्यावर, पण मी त्याला थोडं आखडून घेतलं. आता नको बोलायचं. लोकांना बरं वाटत नाही हो. काय करायचं आपल्याला ते शेण खावणे तर माती खाऊ, त्याचा विचार आपण करायचा हो नाही. असो, मी काय सांगतोय, भक्त हे नेहमी शोक करत नसतात, दुःख करत नाही, नित्य आनंदामध्ये असतात. विठोबाचे राज्या हा. मी तुम्हाला मागाशी सांगितलं 1 तारखेला दिवाळी. किती पगारवाला जरी असला तरी 1 तारखेला दिवाळी असते आणि 30 तारखेला. तसं भक्ताचं नाहीये. नाही, भक्ताला का पेन्शन आहे का, भक्ताला का पगार आहे का, काय नाही आहे, पण नित्य आनंदामध्ये असतात. विठोबाची राज्या नित्य दिवाळी. विष्णुदास नामा जीवे भावे हो. म्हणून भक्त हे कधी शोक करत नाही. ओवी तशी आहे म्हणून सांगतो तुम्हाला. जे आपलं नाही त्याच्याबद्दल शोक करणं व्यर्थ आहे. आपलं काय आहे? काहीच नाही. हे मंदिर आपलं आहे का? मग उद्या पडलं तरी दुःख काय कारण आहे? घर आपलं आहे का? जिथं राहत होते तेही आपलं नाही, मग तेही पडलं तरी दुःख. कारण घर कोणाचं आहे? दगडा मातीचं आहे. आपण माझं म्हणतो म्हणे आपलं घर नाहीये. तसा देहही आपला तो नाहीये, पंचतत्वाचा देह आहे. लक्षात काय? म्हणून जे आपलं नाही आहे, मग आपलं काय आहे सांगा आता या जगामध्ये? काहीच नाही. फक्त परमात्मा आपला आहे, आपलं काही नाही. बायको आपली आहे, नवरा आपला आहे, मुलं आपली आहेत, सुना आपल्या आहेत, बंगले आपले आहेत, गाड्या आपल्या आहेत, धनद्रव्य आपलं आहे, सोयरीधाडी आपल्या आहेत. काहीच नाही. म्हणून महाराजांनी इशारा दिला, ए सज्जन हो, लक्षात ठेवा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. येरती माईके दुःखाची जनिती, नाही आधी अंती अवसानी. आपला फक्त एक परमात्मा करून घ्या बाबा. मी भक्ताबद्दल सांगतो, आपला फक्त एक परमात्मा करून घ्या. आपला फक्त परमात्मा आहे, बाकी आपलं कोणीच नाही. लक्षात ठेवा. या मी नेहमी सांगत असतो, या कोविडनं फार मोठं दाखवून दिलं आपल्याला, आपलं कोणी नाही. अब्जाधीश कोट्याधी पुस्तक ग्रंथात लिहिलंय आपल्या. अब्जाधीश कोट्याधीश गेले. लक्षात ठेवा. कोण गेलो त्यांचे तोंड पाहायला? कोणी नाही. माल ट्रक मध्ये पोते भरून नेले आणि फेकून दिले. आस्थी आणायला कोणी गेलं? हे दाखवून दिलं. कोणाचे मायबाप, कोणाचे गणगोत, काय मृग उजळवत जाईल रया, सोयीरे धाईले संपत्तीचे लोक, निर्वाणीचा एक पांडुरंग. आपलं कुणी नाहीये, आपला फक्त परमात्मा आहे. हे भक्ताला कळलेलं असतं, म्हणून ते शोक करत नाही. पै आपले देशाचे ते कल्पांती नवचे, हे जाणून गताचे नशोची जो झालेली जी सेवा आहे ती भगवत चरणी समर्पित करून राहिला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या बघू. कुंडली